नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज माझ्यासोबत एक असा अभिनेता आहे ज्याच्या अभिनयाची तुम्ही खूप तारीफ करता, त्याच्यावर भरभरून प्रेमही करता. पण आता हा अभिनेता तुम्हाला एका निर्मात्याच्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. म्हणजेच स्वतःची प्रोडक्शन कंपनी सुरू करण्याच्या मार्गावर हा अभिनेता आहे. कोण आहे हा अभिनेता आपण जाणून घेऊया. माझ्यासोबत सध्या आहे वैभव तत्ववादी. आणि वैभवचे सिनेमे तुम्ही भरभरून पाहिले, खूप प्रेमही केलं आहे. आता एका वेगळ्या भूमिकेत तर तुम्हाला दिसणार आहे. खूप स्वागत तुझं राजश्री मराठीवर. थँक्यू सो मच. कसा आहेस वैभवादी? खूप मजेत आणि बऱ्याच दिवसांनी राजश्री मराठीला इंटरव्ह्यू देतोय. तर फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू ऑटम ब्रीज फिल्म्स. एक खूप आधीपासूनचं स्वप्न होतं माझं की स्वतःचं प्रोडक्शन हाऊस असावं. म्हणजे ती कॉलेज डेजपासून मला होतं की कधीतरी स्वतःचं एक प्रोडक्शन हाऊस असावं. आणि 1-1.5 वर्ष आधी कंपनी मी फॉर्म केली. पण 1-1.5 वर्ष मला असं वाटलं की ते राईट टीम आणि राईट कोलॅबोरेशनसाठी आय वॉज वेटिंग. आणि ती बरोबर टीम फॉर्म होणं गरजेचं असतं. आणि मी आणि माझा लहान भाऊ गौरव आम्ही एकत्र ती चालू केली. आणि आता बाय गॉड्स ग्रेस टीम चांगली झाली. त्यामुळे आय वॉज लाईक आता यू कॅन ॲक्च्युली गो अँड टेल पीपल की नाव समथिंग लाईक दिस हॅज स्टार्टेड. अगदी प्रेक्षकांनी तुला अभिनय करताना बघितलंय आणि तुझ्या सिनेमांवर भरभरून प्रेम केलंय. आता एका वेगळ्या भूमिकेत तू दिसशील, ती म्हणजे एक प्रोडक्शन हाऊस आहे तुझं स्वतःचं. खरंच मोठी जबाबदारी आहे ही. काय नेमकं प्रेक्षकांना या सगळ्यातनं बघायला मिळेल? मला एक मनापासून चांगले फिल्म्स बनवायची इच्छा, चांगलं कंटेंट क्रिएट करायचं आहे. म्हणजे वी आर इन टू फिल्म्स, ॲड फिल्म्स आणि हे डिजिटल कॉन्टेंट क्रिएशन्स. तर या 3 गोष्टी आम्ही त्याच्यावर आमचा भर आहे. काही गोष्टी ऑन द वर्ज ऑफ गेटिंग लॉक. तर ते जसं काय लॉक होतील तर मी नक्कीच सांगेन कोणते कोणते प्रोजेक्ट्स आहेत चालू डोक्यात. सो असं आहे. फक्त मला याची एक मी आणि गौरव एकदा डिस्कस करत होतो की काहीतरी वेगळं असणं गरजेचं आहे ऑटम ब्रीज फिल्ममध्ये पण. कारण की प्रोडक्शन हाऊसेस खूप आहे. मग आपण वेगळं काय देऊ शकतो लोकांना. तर तेव्हा गौरवकडून एक कॉन्सेप्ट आली की एक प्लॅटफॉर्म देणं कुठेतरी. जर एक प्लॅटफॉर्म जर एक कॉमन प्लॅटफॉर्म क्रिएट करता आला. कारण बऱ्याचदा असं होतं की फिल्म इंडस्ट्री आणि इन्व्हेस्टर्स यांच्यामध्ये एक अप्रोच ब्रिज नाही आहे फारसा. म्हणजे एक साधा, बऱ्याचदा मी म्हणतो की एक साधा कॉन्टॅक्ट नंबर काढता काढता खूप वेळ लागतो. तर मी माझ्या डिरेक्टर फ्रेंड्सला, माझ्या वयाचे माझे सिनियर सगळ्यांना मी रिक्वेस्ट केलं की विल यू कम ऑन बोर्ड. तर दे वर काइंड इनफ टू से येस. रायटर्स आहेत. ॲट द सेम टाईम वेगवेगळे कॉन्सेप्ट एक त्याची बँक केली आम्ही. त्यामुळे जेव्हा इन्व्हेस्टर येतो तेव्हा बऱ्याचदा असं होतं की तो एकाच माणसाला ओळखत असतो. तो माणूस एकाचीच ओळख करून देतो आणि मग टीम लगेच फॉर्म होऊन जाते. वेन यू कम टू ऑटम ब्रीज फिल्म, कोणता इन्व्हेस्टर जरी येत असेल तर त्याला ॲट दॅट टाईम एका प्लॅटफॉर्मवर बरेच डिरेक्टर्स, बरेच रायटर्स, त्यांच्या सगळ्यांची मीटिंग करून तो एक कलेक्टिव्ह डिसिजन घेता येतो की मग कोणती टीम आणि कोणाची वेवलेंथ माझी मॅच होते. त्यामुळे हे कुठेतरी एक वेगळेपणा आम्ही प्रयत्न केला आहे. आता लेट्स होप ते रिस्पॉन्स कसा मिळतो त्याला. अगदी जसं तू म्हणालास की वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर कॉन्टेंट आणि लँग्वेज बॅरियर कुठलंही नसेल या कॉन्टेंटला. वैभव कुठे डिरेक्शन वगैरे करताना दिसेल का? डिरेक्शन इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. आणि त्याच्यात खूप त्याचे निटिग्रिटीज, बारकावे खूप वेगळे असतात. सो तो टेम्परामेंट कधीच नाही. आय डोंट थिंक मी कधी करीन. लोक म्हणतात नेवर से नेवर, पण मला इतक्यात तर डेफिनेटली फॉर द नेक्स्ट 10-15 इयर्स इमॅजिन पण नाही करू शकत मी. पण प्रोडक्शन हाऊसचं मी आधीपासून, म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम जेव्हापासून चालू केलं तेव्हापासून त्या गोष्टी मला त्याच्यात इंटरेस्ट होताच. प्रोडक्शनमध्ये आधीपासून इंटरेस्ट होता. त्यामुळे ते चालू करायचं होतं. आणि फायनली 2018च्या एंडला त्याचं आम्ही अनाऊन्स केलं आहे. वाव, म्हणजे 2019मध्ये नक्कीच प्रेक्षकांना काहीतरी तुझ्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत बघायला मिळेल. ते नक्कीच आहे माझं की चांगलं कॉन्टेंट. आणि जसं मी म्हणालो की लँग्वेज इज नॉट अ बॅरियर. कारण आता काही प्रोजेक्ट्स मराठी हिंदीचे बोलणी चालू आहे. ॲट द सेम टाईम तेलुगूचं पण काही चालू आहे. सो लेट्स सी कसं काय होतं. अगदी म्हणजे 2019 एक बंपर धमाका आहे तुझ्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. प्रोडक्शन हाऊसचं काहीतरी वेगळं. म्हणजे 18ला जरी सुरू करतोयस तरी 19 इम्पॉर्टंट म्हणायला लागेल. तुझा सिनेमा मणिकर्णिका, त्यामध्ये पूरण सिंगची ती भूमिका. सगळ्यात आधी मला भूमिकेबद्दल. पूरण सिंग हा झाशीच्या राणी यांच्या आर्मीमधला एक खूप महत्त्वाचा घटक म्हणायला हरकत नाही आहे. तो आणि झलकरीबाई, म्हणजे पूरण सिंग आणि झलकरीबाई यांनी आपलं प्राण देऊन त्यांचं जी लॉयल्टी आहे ती प्रूव्ह केली टुवर्ड्स द आर्मी. त्यामुळे ते कॅरेक्टर प्ले करताना जेव्हा पण हिस्टॉरिक कोणताही कॅरेक्टर माणूस प्ले करतो ना, ते काहीतरी असा एक तो एक्सपिरियन्स यायला येतो की तो कधीतरी शब्दात सांगता येत नाही. पण तो खूप काही शिकवून जातो तुम्हाला. आणि मला आठवतं की आम्ही, म्हणजे आता 2 पिरियड फिल्म आत्तापर्यंत केल्या मी हिंदीत. एक बाजीराव मस्तानी आणि एक मणिकर्णिका. सो चिमाजी अप्पांचा एक स्टेचर आणि ऑरा एक वेगळा होता. पण पूरण सिंग त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट, एक अत्यंत गरीब खानदानातून वर आलेला असं ते कॅरेक्टर आहे. दोन्ही कॅरेक्टर आपापल्या पद्धतीने खूप स्ट्रॉंग होते. म्हणजे चिमाजी अप्पा ऑफकोर्स सगळ्यांना माहिती आहे, पण पूरण सिंग पण खूप स्ट्रॉंग त्या एका वेगळ्या पद्धतीने. आणि
बाजीरावच्या वेळेस आम्ही शूट फिल्म सिटीला केलं बऱ्यापैकी शूट, कारण ते शनिवारवाड्याचा सेट तिकडे बांधला होता. याच्यात बऱ्याचदा आम्ही त्या रिअल लोकेशन्सला गेलो, म्हणजे वेगवेगळ्या गडांवर जाऊन तिकडे शूट केलं आणि तिकडचा एक एक्सपिरियन्स खूप वेगळा होता. कारण मला आठवतं शंकर एहसान लॉ यांनी म्युझिक केलं आहे, अमेझिंग सॉंग्स आहेत आणि तेव्हा मी शूट करत होतो, गाणं मागे चालू आहे, खाली हजारो इंग्रज तिकडे उभे आहेत आणि हातात भगवा झेंडा घेऊन आम्ही तिकडे शूट करतोय. तर तो काहीतरी फिलिंगच वेगळं होतं ते. सो खूप मजा आली आणि ट्रेलरला इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला, म्हणजे आम्हाला माहिती होतं की चांगला रिस्पॉन्स येईल, पण इतका चांगला रिस्पॉन्स येईल हे खरंच काय म्हणतात प्लेझंट सरप्राईज. 2 मेजर गोष्टी 2019 मध्ये, एक म्हणजे मणिकर्णिका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या स्वतःचं प्रोडक्शन हाऊस. या दोन्हीबद्दल प्रेक्षकांना जाता जाता काय सांग? मी एवढंच म्हणेन की कलाकार म्हणून तुम्ही आतापर्यंत माझ्यावर खूप प्रेम केलं आहे आणि मी दर फिल्म जेव्हा पण फिल्म रिलीज होते मी एवढंच म्हणतो की जर काही 19-20 झालं असेल तर सांभाळून घ्या आपला माणूस म्हणून. आणि तुम्ही एवढंच म्हणेन की ऑटम ब्रीज फिल्म्स हे एक माझं प्रोडक्शन हाऊस आहे, आम्ही चालू केलं आहे. सो कलाकार म्हणून तुम्ही सतत माझ्यावर प्रेम केलं, माझ्या पाठीशी होता, तर या ऑटम ब्रीज फिल्मच्या पण पाठीशी हसत राहा आणि आय प्रॉमिस की नवीन वर्षात चांगले चांगले प्रोडक्शन्स आम्ही ऑटम ब्रीज फिल्म्स थ्रू घेऊन येऊ. थँक्यू सो मच. थँक्यू.